ढोलकीचा ठेका बीटला जोर गावो गावी गाजतो शोर पहिलं गाव दुसरं गाव गापे काची वेगळी चाल गुपित वाद प्रेमाची खेळी माती मध्ये पेटले सवाल कधी हसू कधी रडणं कधी मेट्री कधी भांडणं एक चुकान खेळ फिरतो 12 गावांचं गणित बदल बारा गावच्या भानगडी एकेकाची भारी थोडी सस्पेन्स ड्रामा देसी तडका ही गोष्ट नाही थोडी बारा गावच्या भानगडी सत्य लपले मागे कुठे एपिसोड न एपिसोड ओढी हीच कथा सगळीकडे यंदा इलेक्शनला डिस्कस होईल आपण जिल्हा परिषदला आपा जर असेल तर बिनविरोध गाव करायचं. बरं आपल्याला इथे बिनविरोध वर कसं काय आहे काल कुणाला काय माहित कोण ठरला आहे काय नाही बघूया आता आपा आले No, 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 no. आपल्या गावातला माणूस आहे रे. अरे आपल्या गावातला असू दे नाही तर कुठला तर असू दे पण पैसे घेतल्याशिवाय मतदान घरात थांब अजून उमेदवार तर फिक्स होती तो कुणाला पण पैसे मागणार आहे आपण ते गेलं ना आपण आपल्यातनं उमेदवारी मिळाली अजून टाइम आहे त्याला नाही त्याच बरोबर आहे 5,000 घेतल्याशिवाय का नाही मतदान करायचं नाही. ए थांबा 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 आप्पा यायला लागले आप्पा यायला लागले भाई शांत बसा, शांत बसा. सर्वांनी अप्पा या उमेदवार या काय बसायला जागा द्या उमेदवार. तुमचं चालू आहे कसं कसं झालं यंदा उभं राहिलं ना गाव बिनविरोध करायचं म्हणून ठरवलंय आम्ही हा अरे काय गाव बिनविरोध करताय आणि काय लागून ह्या 2 नंबरच्या फळीच्या नेत्याची अवस्था झाल्या. का काय झालं काय झालं काय अरे ह्याने फोन केला साहेब यायला लागल्यात आपण जायचं ह्याची त्याची वर्गण काढायची बोकड आणायचं कापायचं ह्यांना जेवायला घालायचं. हे काय काय जणाला काय होतं माहिती आहे का मटर खा वाटत नाही नुसतं कोंबडं लागतात गावठी कोंबडं दिशी हा दिवशी कोंबडं लागतात त्यांच्यासाठी सेपरेट करायचं आणि कार्यकर्त्यासाठी बोकड कापायचं. बोकड असते का चिकन असते पहिलं नाही चिकन कुठलं खात्यात का काय नाही नाही बोकडाशिवाय खात नाही अरे देशी सत्तरच्या उचलायचं देशी संत्रा पिणारे सुद्धा त्या दिवशी बिअर पितात बिअर चोळा भरतात. मग त्याचं उचला की सगळं चटया उचला कुठं काय उचला त्याची का नाही ती पाणी सुद्धा द्या असं करून त्यांना पाजा. दही कशा बिस्लरीचं पाणी हो थांबा ना ती कशामध्येच करते ती माहिती आहे का ही 5 वर्ष एका जागेला राहते तो कुठं ही आज इथं राहते, उद्या तिकडं जाते. बरोबर काय नेमकं म्हणायचंय काय तुला अरे ही 5 वर्ष आपल्यासाठी काम करते का दुसऱ्या वेळेला दुसरीकडे जाते अरे ते आमदार साहेब हे करतात रे मी कशाला करतोय मी गावातला जागी गावात किती पक्ष असणार आहेत असून असून एक तर तुमचा नाही तर एक तर त्यांचा दुसरा कोणाला पक्ष असायचा. अरे तरी पण तू पार्ट्या बदलतोय आपा असं करत जाऊ नको. ती गाणं काय म्हणतोय बघा माझ्याकडे काय लागलंय काय बघा. गाणं म्हणतोय काय आता मग आम्ही वोटिंग कोणाला अरे करायचं? बाबा वोटिंग तू कुणाला बी कर्ज मला करूच नको मी उभा राहत नाही जिल्हा परिषदला उभा राहत नाही पंचायत समितीला उभा राहत नाही. बरं काय झालंय काय नेमकं आणि तुला 2 करोड रुपये आले तर असं आम्हाला माहित पडलं. अरे पक्षश्रेष्ठी मला तिकीट दिलंय का तिकीट देणार तू खोटं बोलतोय. सतरंजा उचलताय 5-10 वर्ष झालं आम्हाला 17 उतरलेल्या छठ्ठे अरे उचलले 2 करोड आले तर पण तू खरं सांग आल्या तर नाही तुला पक्ष श्रेष्ठी कशी करते माहिती आहे का जी खरा त्यांचा आला कार्यकर्ता आहे आम्हाला काम केली 5,000 रुपये त्याला देऊन तिकीट टाका. देते बघा मग आपण आता काम केली मग आपल्यालाच तिकीट भेटणार आहे मग हे दुहा की त्यांचं सगळं दुहा. विषय काय झालाय ऐकून घ्या रे तुम्ही ह्यांच्या गप्पा मारण्याचा अर्थ ए, नाही ओ, का? आपा- विषय काय झालाय ते ऐका की. जरा थांबा. तुझ्याशिवाय हे करा voting आम्ही करणार नाही हे दुसऱ्याला. गाणं हे बघ. गाणं अरे गाणं ऐकून घे रे माझं जरा अरे ती पक्षश्रेष्ठी मला तिकीट दिलं झाल्या कशा तेच पाहिजे? झालंय म्हणते ते. पैसे मागते ते कुणाला तुम्ही तर नाही पैसे मागणार चला तुम्ही अरे मागा तुला वरनं पैसा आणलाय का? अरे मी त्यांना पैसे मागत नाही ती मला पैसे मागते ते 2 कोटी आणून दे तुझं काही गॅरंटी नाही मग तुला तिकीट देतो जिल्हा परिषद म्हणते ती मग जमीन किती राहिले तुझी आता? आणि तो म्हणतो मी कशाला त्यांना पक्ष पैसे मागायला होतो ती पैसे द्यायचे आपल्याला बे तिकीट तर देतील का नाही 2 कोटी कुठं आणतो अरे 2 कोटी जर माझ्याकडे असतं तर अपक्ष असं उधळून निवडून आलो असतो की ए थांबा जरा
आपण गाव स्वरूपी काय करूया वर्गण काढूया काढूया. अण्णा आणि आपल्याला अपक्ष म्हणून उभा करू गाण्याचा अजून काय अरे गण्या तुला हक्क बिक्क जरा कशी राहिला का काय झालं आपले अरे वर्गण काढून इथं काय पालावर मेवा बनवायचा विर इथं 5-5 हजार रुपये घेतले मत देत नाही ते गेलं की दिवस पहिलं मेव्यावर आणि चहावर मतदान द्यायचं. अरे बरं आपलं वोटिंग किती आहे गावाचं काय माहिती आहे का अरे बाबा वोटिंग किती बी असू दे आपल्या एका गावावर जिल्हा परिषदेचा गट निवडून येत नसतो. पण आपल्यात किती गाव आहे ती तर माहिती आहे का तुला आपणाला मस्त 19 गाव आहे ती एका गावाला 10 लाख झालं तरी 2 कोटी रुपये लागतात. मग काय ऐकू यार काय कोणाचं ऐकतो घरी गेलं म्हणजे तात्याला शिवाय देतात एकाचं नाव राहिलं बाजूलाच बोंबलत फिरतोय डाळिंबात पैसे प्रचार करतोय डाळिंबाचं पैसे डिपॉझिटला पुरायचं नाही तर मग काय याडला मग यावर्षी मग कसं करायचं नेमकं? तुला मग भेटते नाही बघा भेटू नाहीतर नाही भेटू मी तर आता ठरवलंय बघा कारण इलेक्शनच्या आणि राजकारणाच्या नादाला लागायचं नाही. अरे लाग रा आपा तसं नाही मग आम्ही तुझ्याकडे voting जायचं. कोणाला करायचं सांग बरं आणि ती voting कोणाला करायचं बॅनर वगैरे छापलं होतं पोस्ट वगैरे करत होता भावी जिल्हा परिषद सदस्य हा त्याचं काय करायचं? अरे त्या पोस्ट करून जाहिरात लावून आधीच भिकर लागलोय खिशात माझ्या दमडी नाही दमडी एक आणि ही मला मागते 2 कोटी रुपये. बर ते जाऊ दे आता तू लागला हे करायला मग आम्ही कुणीकडे जायचं आम्ही का नाही नुसतं का नाही वाऱ्यावरच राहिलो की तुझ्या आता 10 मिनिटापूर्वी म्हणत होता की 5,000 रुपये आल्याशिवाय मतदान करणार नाही. हे जाय कोणाकडे मतदान पैसे घ्यायचे घेऊन कर मतदान. अरे आल्या ते डाळिंबात पैसे. कोण ना कोण उभं कोण राहणार? म्हणतो आता मला ऐकू येत होतं की गाणं म्हणतो गाणं नाही का ना आता मी उभा राहत नाही घे कोणाकडे पैसे घ्यायचं कर मतदान 5 काय 10,000 घे. अरे आपा तसं नाही रे आपलाय तू म्हणून आण म्हणत होतो 5,000 तर देशील आम्हाला तू काय तर काय फुल आता बघा ऐका सांगतो पक्ष श्रेष्ठी जर म्हणली आप्पा तुम्ही उभा राहा आम्ही पैसे देतो तर आपण भले पडू द्या त्यांच्या इज्जतीसाठी आपण पडलो तरी चालतंय आपण डिपॉझिट झालं तरी चालतंय पण पदरनं पैसे भरून आपल्याला आता सध्या काळात होत नाही बघा. 50 एकर जमीन होती 45 एकर जमीन इकल्या अयो रे वडिलांनी राहिलेले 5 एकर विकाय माझ्या डोक्यात होते पण हे डिपॉझिट मागतात 2 कोटी 2 कोटी ते 5 एकराची किंमत होत नाही नाही होत. आणि पुन्हा काय भीक मागत जाऊ. आणि त्याच्या नावावरच कर किती एवढी मग कशाला काय अरे नावावर करून तर काय निवडून येते बरं निवडून आल्यावर तर काय एवढं मिळायला जायचं का. बर आप्पा तू म्हणतोय असं आता तुझ्या कार्यकर्त्यांनी कुणीकडे जायचं तू इकडं पळतोय तिकडं पळतोय का आता ह्या कार्यकर्त्यांनी काय करायचं सांग तू मग सांग आता आम्ही आपण असं कोणाला voting करूया करू? असं करूया का पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाऊया. अरे बाबा हे सारखं ह्याच्यात ना त्याच्यात ना ह्याच्यात आता पळतोय पक्ष बदलून गेलं तरी मी चालत नाही करा म्हणतोय तू पक्ष बदलतोय दादा म्हणतोय पक्ष बदलतोय. हे करते ते नाही. हाताला गावातला मार कुठं तर आता ते गाव वर्गणी काढून उभा करायला आमच्या डोक्यात होतं ते मस्तीचं बोलणं नसले ते आपण एवढं बांधायचं त्याचं काही बघायचं आहे का नाही? आता बघा त्याने जसं माझ्याकडे 2 लाख कोटी डिपॉझिट डिमांड केलंय तेव्हापासून माझा ह्या राजकारणावरचा विश्वास उडलाय. पैसे असलं तर माल आहे तर ताल आहे नाही वरना सब कांगाल आहे असला प्रकार आहे बघा. आणि म्हणतो ताई पहिला मी आलो ही करून देईल ती करून देईल. अरे मला लय वाटत होतं मी काय मी म्हणतो आलो का असं कानात सांगायचो साहेब हे आपली जनता ही मागते बरं का आपली ह्यांना ही मंदिर द्या त्यांना ते मंदिर द्या. साहेब म्हणायचा आप्पा तुम्ही का टेन्शन घेताय मी असताना देतो ना मी सगळं. आणि आता साहेब काय म्हणतात आप्पा 2 कोटी डिपॉझिट द्या नसेल तर विरोधक हाय तिकीट मागायला 3 कोटी घेऊन विरोधक तुम्ही म्हणून 2 कोटी भागवतोय म्हणता. विरोधक काय त्यांच्या घरातली उमेदवारी असते आता त्याच्या ती बी आता नवीनच आली. नुसत्या फक्त सतरंजा उचलायच्या आपण आणि त्यासनी कोंबडी आणून घालायच्या आपण सगळे कार्यकर्ते सतरंजा उचलायच्याच लायकीच आहे. तर आपा एक सांग तुला काय म्हणते ती पक्षश्रेष्ठी 2 कोटी रुपये मागते मला पक्षश्रेष्ठी. मग लगानो काय तुझं तो आम्ही कुणीकडे जाऊ सांग अरे आपा का पळाला काय माहिती गेला असेल कुठतरी येते माग अरे येईल थांबा काय काय करू यार त्याला तर आपल्याशिवाय करते मी. अरे पण निर्णय काय घेऊया आता आपण पण असं म्हणायला बघूया आपण काय म्हणतो. कसे निर्णय घेतोय 5,000 रुपये आपण उभा राहून आहेत कोण राहत राहू 5,000 रुपये घ्यायचं म्हणतो कशाला येते ती माघारी हो का पैसे पण घ्यायचे आपला माणूस आहे रे थांबा पैसे घ्यायचे का बरोबर काय तर बांधून देऊ गावात चांगलं. अरे ती येईल रे कुठे जात नाही येते आपला माणूस- येण्यासारखं करू नका तुम्ही. आपला माणूस आहे काय तू बी जरा दमन घेत जा गेला का सारखं 5,000 काय लावले. बरं 3,000 तर घेऊया असं म्हणायचं नाही 5,000 म्हणायचं नाही काय तर खर्च आहे ती म्हणायचं. अरे लगेच मागू नको जरा थांब घे उभं आला का तिकीट तर मिळू दे तुला का काय डोकं बिकं फिरलं का तुझं. आणि आपण त्याला तिकीट मिळत नसतं अण्णा आप्पाला तिकीट मिळत नसतं. आप्पाला तिकीट देऊन त्या वरच्यांची पोरं काय घालवा होती का त्याने त्याच्या छत्रीच्या उचला होत्या काय
आलो वाटतं लगा ना आला आला आपल्याशिवाय करमत नाही लगा त्याला काय काय झालं काय झालं काय आता फोन आलता साहेबांचा साहेबाचा मेहुणा उभा राहिलाय आपल्या जिल्हा परिषद गटात. काय म्हणलं होतं काय आयला म्हणलं या अध्यक्ष तसंच बोललो होतो की बरोबर. आपल्याला तिकीट मिळत नसतं त्यांचीच घरातली ए, बघणार बस थांबा आणि थांबा आपल्याला तुम्ही 70 सांगा ना दिवसाला मी सगळं केलं ना आता आयता कशा माझ्या जागेला द्यायला लागलाय तुम्हाला काय बोलायला येते का नाही आता हो का आपण आहे आता 5 जण ती कधीने सांगितलंय आपणाला तुम्हाला 5-5 हजार रुपये देतो तुम्ही माझं काम करा. आयला मी म्हणलं खरं झालंय गाडी करायला लागतंय आपण खुशीच झाला अरे पण आपली अवस्था ते तुकडा टाकलेल्या कुत्र्यासारखे आणि ह्याच काय आहे का नाही. मग आम्हाला काय आम्ही पण तसंच तुम्ही त्यातच आलो की. अरे मी पण त्यातच आहे आणि तुम्ही असं काय आपण आम्ही भाऊ, आता- चुलत भाऊ कधी एकत्रच आहे हो. आम्ही त्यांचं कामच करत नाही कोणाचे कोण का उभं राहणार तुला किती ज्यादा भेटले नाही सांग पहिल्यांदा अरे जादा कशाला कोण देते मला उभा राहायचं बस खाली बस तुला सांगतो. काय नाही त्यांनी काय सांगितलंय 5-5 हजार तुम्हाला खिशात घालायला पैसे तुमचे शिल्लक येणारा राहिलेला खर्च हा. तुमच्या गाडीचं पेट्रोल असू दे हॉटेल जेवण असू दे दारू असू दे जे बी काय आहे ते सगळं हॉटेलवर त्यांनी उधारी लावल्या. हे किती पण- चार- पण- चार- अरे 4 दिवस खायचं हा, परत तुला 5 वर्ष नाही, काय नाही, करायचं? 5 वर्ष 5,000 इलेक्शन झाल्यावर पण 4 दिवस ठेवलंय त्याने. असं केलं व्हय. हा आणि परत काय- काम मागाय कोणाकडे जायला इलेक्शन झाल्यावर 4 दिवस म्हणते हा. मत टाकलेलं बोर्ड दिसलं नाही ते म्हणते चल बंद निघ करा. म्हणते देत बंद करा म्हणते मग आता तुझी नाटकं 8 दिवस आता अशा दे प्रकारे आपण हे करूया काय? आपल्यासारखं गोरगरिबाचं राजकारण हे काम नाही. आपण राजकारणाचा विषय सोडून देऊ आणि आपल्या पोटापाण्याचा विषय बघूया उद्यापासून खोऱ्या घेऊया आणि आपल्या आपल्या रानात जाऊया. आता तू तीच करायला लावली आम्हाला चला उठा चला. अरे आम्ही काय मॅम तुझ्या हातानं खोऱ्या बिऱ्या करून घेतला होता काय. पण एवढं नाही. गेलो तुझ्या मागं आम्ही. अरे बिरला म्हणजे काय? सगळं झापून लावलीस बरं का? लांब आपण नदीला आलो रे बसायला. मग नंतर काय लागायला